नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7 करिता मी नंदिनी बर्वे. वडूयाच्या खास बातमींकडे. वाशिम मधल्या कामरगाव येथे नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने 9 दिवस हर्षोल्लासामध्ये नवदुर्गा उत्सव साजरा करून कामरगाव शहरांमध्ये दुर्गा मातेची सार्वजनिक मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. सर्वप्रथम कामरगाव येथील जय भवानी दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने मानाच्या देवीचा महाआरती गायन करून दुर्गा मातेच्या मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले. विसर्जन निवडणुकीमध्ये महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला. कामरगाव येथील 5 नवदुर्गा उत्सव मंडळ दुर्गा सहभागी झाले होते. अगदी भक्तिमय वातावरणामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड यांच्या आदेशावरून कारंजा शहर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गणज पोलीस स्टेशनचे ठाणेदार भारत लसंते, पीएसआय गणेश शिंदे यांनी दुर्गा माता विसर्जन मिरवणुकी दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाशिम वरून नरेंद्र बोरकर यांची रिपोर्ट, महान्यूज 7 नागपूर. आज रोजी पोलीस स्टेशन गुन्ह्याच्या अंतर्गत दूरक्षेत्र कामरगाव येथे माँ दुर्गा विसर्जन बंदोबस्त असल्याने विसर्जन उत्सवाकरिता वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे सर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फड मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाडवी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये व सूचनेप्रमाणे आज रोजी कामरगावमध्ये बंदोबस्त कामी एकूण 9 अधिकारी, 90 पोलीस अंमलदार, RCP पथक व होमगार्ड सैनिक यांचा कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. दुर्गा उत्सवमध्ये कोणत्याही प्रकार घडणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेऊन आहोत. समस्त कामरगाववासी यांना विनंती आहे व सूचना आहे की आपण शांततेत हा विसर्जन मिरवणूक पार पाडावी.